नीरज, काय अवस्था करून घेतलीयस तू तुझी? असं का केलंस तू? मेघना प्लीज हौसला रखो। हे घ्या, औषधी तेल आहे, यांनीच बनवलंय। हलक्या हाताने लावा म्हणजे जरा थंड वाटेल। रघुनाथ जी, क्या हुआ नीरज को? नाही, काय काळजी करू नका, उष्णतेमुळे भोवळ आली आहे, होईल तो बरा। मी काही आयुर्वेदिक औषधं तयार करायला सांगितली होती, ती लावली की बरं वाटेल त्याला। दादा मामा, दादा तू ठीक आहेस ना? हो बंधू, मी बरा आहे, जरा मुकामार लागलाय। नीरज होतो म्हणून थोडक्यात बचावला सगळा। यांकडे निश्चित काय झालं असतं तर मला तर कल्पना पण नाही करवत। दादा, वाडीतलो सख्या काका आहे ना, तो म्हणत होता की वाडीत 2 अनोळखी माणसं दिसली होती म्हणत। त्यांचा शोध घेऊकच होईल। नाही तर अजून ह्या एक नवीन टेन्शन। नाहीतर काय, आपण काय सांगलेला काय त्या का आगीत उडी मार म्हणान? नाहीतर काय, आता जर काय झाला ना त्याच्या आवशीच्या हातात आयताच कोलीत मिळताला। ह्याची हिरोगिरी ना आपल्या अंगाशी येऊक नको म्हणजे मिळवल्यान। इनफ, इथे काय सिच्युएशन आहे? तुम्ही काय बोलताय आत्या? नीरजने हिरोगिरी दाखवायला केलंय हे सगळं? निशीच्या प्रेमासाठी केलंय त्याने, तिच्या वडिलांसाठी केलंय, त्यांच्याबद्दल त्याला काहीतरी वाटतं म्हणून केलंय ना सगळं? गो, तू उगाच जास्त आवाज करू नकोस हा। माका तसा काय म्हणूचा नव्हता। मग काय म्हणायचं होतं? त्याची काळजी करायची सोडून त्याला काही झालं तर तुमच्यावर सगळं येईल याची भीती वाटते ना तुम्हाला? गो खाली आत्या, ह्या मुलाने त्याच्या जीवाची पर्वा न करता आज या घरातल्या 2 माणसांचा जीव वाचवलाय। त्याचं काय? आय डोंट अंडरस्टँड। त्याने अजून काय करायला हवंय ज्याने तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी वाटेल? मी घरात आले होते ना तेव्हा मला ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या मी बोलून मोकळे झाले, पण तो या घरात आल्यापासून तो हे काहीच बोलला नाहीये, कधीच कोणाचा इन्सल्ट केला नाही, सगळं सहन केलं त्याने। डू यू नो वाय? कारण आत्या त्याचं फक्त निशीवर प्रेम नाहीये, तर तुमच्या प्रत्येकाबद्दल त्याच्या मनात प्रचंड प्रचंड रिस्पेक्ट आहे। हो ना मावशी? आय एम सॉरी, मला माहितीये मी लहान तोंडी मोठा घास घेते, बट मला तुम्हाला हे मनापासून सांगायचंय, नीरजच्या मनात तुमच्यासाठी प्रचंड आदर आहे, बट सॅडली तुम्हाला तो कळलाच नाही। खरं तर मला तुम्हाला हे सगळं सांगायचं नव्हतं, बट माझ्याकडे आता दुसरा ऑप्शन नाही। यू डोंट नो नीरजने तुमची इमेज खराब होऊ नये म्हणून काय केलंय। तो घरात नव्हता म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्याला बेजबाबदार ठरवलं ना, पण ज्या मुलाने आपला जीव धोक्यात टाकला तो मुलगा बेजबाबदार कसा असू शकतो याचा तुम्ही कोणीच का विचार करत नाहीये? नीरज कुठेही गेला नव्हता, ओवी, मग कुठे गेला होता नीरज? तो ते मित्राकडे गेला होता म्हणाला ते? नाही, त्याने खोटं सांगितलं सगळं, असं काहीच झालं नव्हतं।
खरं काय ते मला माहिती. काय काय सत्य हा? नीरजला किडनॅप केलं गेलं होतं. काय काय बोलतोस हा? उगाच काहीतरी. उगाच नाही मामा, ओवी जे बोलते ते सगळं खरं आहे. नीरजनेच आम्हाला सांगितलं होतं की खरं कोणाला सांगायचं नाही, कारण त्या गुंडांचा रोख हे सगळं दादा मामाने केलंय असा होता. नीरजचा या गोष्टीवर विश्वास होता की दादा मामा असं कधीच करणार नाही. दादा मामा तुम्ही विनाकारण अडकू नये म्हणून तो गप्प बसला रे. आणि म्हणूनच आम्ही दोघे आधी आलो आणि नंतर तो आला. मग हे केल्यान कोणी? हे अजून त्यालाही कळलेलं नाहीये. नीरज सर, नीरज सर, तुम्ही का सगळं लपून ठेवलं? तुम्ही उठा प्लीज, प्लीज डोळे उघडा. नीरज सर उठा ना प्लीज. नीरज, नीरज पुत्र. नीरज, नीरज सर, नीरज सर. हाँ सर. सर सर कशी आहेस तू? हो मी एकदम ठीक आहे सर. नीरज सर तुम्ही ठीक आहात? त्यांका पण काय नाही झालं, ते पण बरे आहेत. हा कसा आहेस तू? बघ दादा किती घाबरला होता, मम्मा किती घाबरली होती. नीरज पुत्र, तू ठीक है ना? फाइन डैड, आई एम फाइन. सर नेहाती आग. नीरज, तू आता जास्त काही बोलू नकोस. तू पडून राहा. तुला आता आरामाची गरज आहे. बंधू. हा दादा. कोणाला तरी त्याच्या जवळ ठेव. आपण बाकी सगळे बाहेर जाऊया. तू आराम कर. दादा, या 2 दिवसामध्ये त्या अनोळखी लोकांना शोधून हाडते बघ मी. नुकसान झालं. एवढी मोठी दुर्घटना. जीव घाबरू झालो माझा. आता जास्त पाय दुखतो का तुझा? रघुनाथ खोत, झालं समाधान? बघा तुमच्यामुळे माझ्या मुलाची काय अवस्था झाली आहे. ती तुमचा आणि तुमच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि तुम्ही त्याला प्रत्येक वेळी पाण्यात बघत होता. या अशा घराची मला सुद्धा सोयरीक जुळवायची नाहीये. आतापर्यंत मी शांत होते माझ्या मुलासाठी आणि त्याचे परिणाम मी बघितले. पण आता बस झालं. आता मी माझ्या मुलाला एक क्षणभर इथे ठेवणार नाही. गोपाळ, गोपाळ. येस मॅडम. आत्ताच्या आत्ता इथून आपल्याला नीरजला घेऊन जायचंय. ठीक आहे. त्याला आता औषध दिले. त्याला आरामाची गरज आहे. ते आम्ही बघू काय करायचंय ते. मेघना, क्या हुआ? साहिल, यांच्यामुळे आपला मुलगा मरणाच्या दारापर्यंत पोहोचला आणि आता मला अधिक परीक्षा बघायची नाहीये. गो बाय, आता बाद झाला. बस बिनबुडाचे आरोप करू नको आमच्यावर. या बघ, तो सांगता ना आराम करूची गरज आता का म्हणाल. हा
आमका पण काय हाऊस नाही तुझं लय खैसर ठेवून येऊची. घेऊन जा मागे. आई अरे आम्हाला पण काय हौस नाहीये, म्हणून मी त्याला आत्ताच्या मेघना आत्ता प्लीज, ये सही वक्त नहीं है. गोपाल तुम जरा बाहर वेट करो. ठीक है साहेब. रघुनाथ जी, आप प्लीज इनकी बात का बुरा मत मानिए. इनका बस इतना ही कहना है. साहिल जी, त्याला खरंच औषध दिले, त्याला आरामाची गरज आहे. तुम्ही त्याला निश्चित घेऊन जाऊ शकता तुमच्या घरी. आम्ही काय त्याला अडवणार नाही आहोत, पण आधी त्याला बरं होऊ दे. तब्येत व्यवस्थित झाली की त्याला घेऊन जा. त्याशिवाय तसाही तो येणार नाहीये तुमच्या बरोबर. माझी विनंती आहे तुम्हाला, त्याला आरामाची गरज आहे, त्याला आराम करू द्या. मेघना, ये सही कह रहे हैं. नीरज को इस कंडीशन में ले जाना ठीक नहीं है. उसे आज रात यहीं आराम करने देते हैं. ये अच्छे लोग हैं. रघुनाथ जी, आप सही कह रहे हैं. नीरज को आज रात के लिए यहीं रुकने देते हैं. हम सुबह आते हैं. मेघना, हम निकलते हैं. लेकिन साहिल, मेघना प्लीज चलो. का ती लोक तुला चांगली वाटतात? का तू त्यांच्या समोर माघार घेतोस? तो क्या गलत बोल रहे थे वो लोग? अपने नीरज की भलाई के लिए तो कह रहे थे. तुला कळत कसं नाहीये? नको त्यांच्यावर विश्वास ठेवू. अरे हीच माणसं आहेत ज्यांनी आपल्या नीरजला त्रास दिला. हीच माणसं आहेत ज्यांनी नीरजला मारहाण केली, आणि तू त्यांच्यावर विश्वास ठेवतोस? भरोसा रखना जरूरी है मेघना. अच्छा मुझे एक बात बताओ, तुम मुंबई में थी ना, तो मेरे फोन करने के बाद तुम तुरंत यहाँ पहुंच गई? मी ऑन द वे होते. यानी तुम यहाँ से मुंबई पहुंची और वहाँ सारे काम खत्म करने के बाद यहाँ के लिए निकली? हो. तो भी टाइम मैच नहीं हो रहा मेघना. और तुम्हारा वापस आने का कोई प्लान भी नहीं था? व्हॉट डू यू मीन? तू माझ्यावरती डाऊट घेतोयस? नहीं, पर किया हुआ भरोसा सही है या नहीं वही देख रहा हूँ. आखिर मेरे भी बेटे का सवाल है. इनफ. तू मला काय समजतोस? मी असं काही करेन असं वाटतंय का तुला? स्वतःच्या बायकोवरती अविश्वास ठेवतोस? चलो मान लेता हूँ तुमने नहीं किया, तुमने कुछ भी नहीं किया, लेकिन गलती से भी तुम्हारा इसके पीछे हाथ होता ना, तो तुमने आज अपना बेटा खो दिया होता. तुम्हारा ये अहंकार अपने बेटे को मार देता. और अगर तुमने ऐसा किया है और नीरज को इसके बारे में पता चलता है, तो उसके मन में तुम्हारे लिए क्या जगह रहेगी? इसके बारे में सोचो मेघना. भरोसा ऐसे ही नहीं किया जाता. अगं आता रडायला काय झालंय? हा ठीक आहे ना मी, आणि तेही तुझ्या बाबांनी दिलेल्या औषधांमुळे. पण तुम्हाला काही झालं असतं तर? अगं पण नाही झालं ना मला काहीच. आय एम फाईन. इनफॅक्ट तू बघ, उद्यापासून कशी मी घराची सगळी कामं सुद्धा. जखम अजून पूर्ण बरी पण नाही झाली आणि म्हणे घरातली सगळी कामं करेन. अच्छा, मग अशी आई म्हणत होती की सर बरे आहेत, पण ते खरंच बरे आहेत का? आय मीन यू शुअर त्यांना जास्त लागलं नाही? बिकॉज आय नो की जरी त्यांना लागलं असेल तरी ते दाखवणार नाही. सर कसे आहात तुम्ही? तुम्ही या अवस्थेत असताना देखील मला आमची काळजी वाटते. अशी आपल्या माणसांची काळजी वाटतेच ना.
सांग ना. बरे आहेत दादा. अच्छा, तू मगाशी म्हणाली होतीस की मला काही झालं असतं तर. सर, मला खरंच काही झालं असतं तर. नाही हं, अजिबात नाही. चुकून पण बोलायचं नाही असं काही. सर, राहून जातात शब्द. अच्छा, सॉरी, रिअली सॉरी. नाही बोलणार मी. आणि आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम आपल्याला कधी काही होऊ देणार नाही. आता पुरे हे सगळं संपवायचंय आणि आराम करायचंय. मी देवासमोर दिवा लावून येते. निश्चित नको जाऊस ना प्लीज. थांब ना जरा वेळ. सर, प्लीज. मी तू सिद्ध केलंयस की तू आहेस. गुंडांच्या तावडीतून नीरज सर सुखरूप घरी आले. आम्हाला वाचवताना त्यांना त्रास झाला, पण त्यातनंही ते सावरले. मी तुझे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. मला कल्पनाही करवत नाहीये. त्यांना काही झालं असतं ना तर मी जगूच शकले नसते. निशी, are you all right? धीरज सर सोबत असताना मला काहीच होऊ शकत नाही. निशी, तू खरंच खूप लकी आहेस. नीरज तुझ्यासाठी त्याच्या जीवाचीही पर्वा करत नाही. ओवी, मला एक सांग, तू आणि श्रीनूने नीरज सरांना किडनॅप केलं, लपून का ठेवलं? निशी, हे सगळं आम्हालाही माहित नव्हतं. नीरज भेटला तेव्हा त्याने सांगितलं. आणि त्याचं म्हणणं होतं की हे सगळं आत्ता कोणालाच कळता कामा नये. पण का? निशी, तूच विचार कर ना. नीरजने सगळं खरं सांगितलं असतं तर तुझ्या बाबांना, बंधू काकांना किती मोठा प्रॉब्लेम फेस करायला लागला असता. आणि तुला त्रास होऊ नये म्हणून आम्ही सगळं लपवून ठेवलं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्याने हा प्लॅन केलाय ना त्याला शोधायचं होतं. पण कोणी हे सगळं का केलं असेल? का कोणी आपल्या घरातल्या आणि नीरज सरांच्या वाटावर? शांत हो प्लीज. तू आता ह्या सगळ्याचा विचार करू नको. हे बघ, whoever that person is ना, तो नक्की सापडेल.